चला नमस्कार मंडळी. आपण सुरू करणार आहोत 12वीचं चॅप्टर नंबर लगभग शेवटचंच आहे, दुसऱ्या भागाचं आहे. विकलन नाव आहे त्या चॅप्टरचं, विकलन. जनरली हे चॅप्टर येतं सायन्समध्ये, विज्ञानमध्ये येतं. 11वी 12वी सायन्सला या लेवलचे चॅप्टर येत असतात, पण 12वीला सुद्धा याचा काही भाग आपल्याला भेटलेला आहे. तर तो 12वीचा थोडासा नॉर्मल जो भाग आहे तो आता आपण शिकणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे सर विकलन. डेरिव्हेशन म्हणतात त्याला. विकलनाचं काय सर, विकलनाचं चिन्ह याप्रमाणे आहे बघा. dy/dx किंवा f(x). तुम्ही कोणतंही घ्या, dy/dx घ्या, f(x) घ्या. सर हे विकलन म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे दिलेल्या पदावलींचं तुम्हाला दिलेल्या सूत्रानुसार त्याचं रूपांतर करायचं आहे, म्हणजे विकलन करायचं आहे, म्हणजे डेरिव्हेशन करायचं आहे. डेरिव्हेशनचं हे चिन्ह, विकलनाचं हे चिन्ह घ्यायचं आणि या चिन्हानुसार त्या दिलेल्या पदावलींची मांडणी करायची या चिन्हांसमोर. आता ती मांडणी कशा पद्धतीने करायचं सर? तर विकलनामध्ये जे पदावली असेल त्या पदावलीमध्ये असणारे जे पद आहेत त्या पदांसाठीचं जे विकलनाचे सूत्र आहे ते आहे आपल्यासमोर. हे पहा, दिसतंय? व्हेरी गुड. सगळ्यात पहिलं जे सूत्र आहे ते आहे y बरोबर xचा n वा घात. x म्हणजे एक चल, n म्हणजे कोणताही घात असू शकतो तो. आता पहा सर, xचा n वा घात असेल त्याचं आपल्याला करायचं आहे विकलन. म्हणजे विकलन कसं येईल? दिलेला घात समोर येतो, चलाच्या समोर येतो आणि त्या घातामधनं एक घात कमी करायचा. ठीक आहे. दुसरं बघायचं, जर फक्त चल दिला असेल, x दिला असेल तर त्याचं विकलन 1 होतो. तिसरं आहे सर, एक संख्या कोणती? ही एक संख्या आणि x दिला असेल तर त्याचं विकलन फक्त काय बनतं? एक संख्या बनते. चौथं, वर्गमुळात x दिला असेल तर त्याचं विकलन काय बनेल सर? 1/2 वर्गमुळात x. ठीक आहे. चौथं, नंतर पाचवं आपल्यासमोर आहे पहा, y बरोबर जर एखादी संख्या असेल तर त्या संख्याचं विकलन काय बनेल सर? 0 बनेल. तुम्हाला मी थोडंसं 1-2 उदाहरणं घेऊन तुम्हाला समजविण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिले समजा y बरोबर 4x चौथा घात असेल, त्याचं जर आपल्याला विकलन करायचं असेल तर dy/dx बरोबर तो 4 तुम्हाला दिलेला घात आहे तो पुढे आणायचा, असं चल लिहायचा आणि त्या घातामधनं एक संख्या वजा करायची. बरोबर. अजून एक उदाहरण घेऊया. y बरोबर समजा 3x पाचवा घात. याचं जर विकलन करायचं आहे तर विकलनासाठी एकदम सिंपल आणि एकदम सरळ, दिलेला घात तो पुढे आणायचा, 3 सोबत गुणाकार करायचा, 5×3=15 आणि x घ्या चल, वरच्या घातामधनं एक कमी करा म्हणजे 4, 15x4 घात. ठीक आहे. अजून एक उदाहरण जर मला घ्यायचं झालं तर समजा मी 2x घेतोय, फक्त 2x. सर 2x म्हणजे काय? एक संख्या, त्याला जोडलेला आहे एक चल आणि त्याचं विकलन म्हणजे या पद्धतीने पाहायचं बघा सर, एक संख्या आणि एक चल, तर विकलन काय बनेल? एक संख्या. तर लिहायचं इकडे dy/dx बरोबर फक्त मिळेल तुम्हाला 2. आणि समजा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं असेल 2/x दुसरा घात. हे सुद्धा हे एक पद आहे. तर या पदासाठी काय करायचं सर? जो खाली तुम्हाला चल दिला आहे तो चल तुम्हाला वर घेऊन जायचा आहे आणि तो वर घेऊन जात असताना तो असा बनेल बघा, 2x ऋण दुसरा घात. जो घात छेदमध्ये भागाकारामध्ये धन होता तो अंशामध्ये आल्यावर तोच घात काय होतो? ऋण होतो. आणि त्याचं विकलन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. हे बघा, तो ऋण 2 पुढे येईल,
ऋण 4 करेल त्याला, 2 दुने 4 ऋण, आणि त्या ऋण 2मधून 1 वजा करायचा, x ऋण 2 वजा 1. जर तुम्हाला फायनल आन्सर पाहायचं असेल तर ऋण 4 x ऋण 3 याप्रमाणे येईल. आणि जर त्याला तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने लिहायचं असेल तर तुम्ही त्याला असंही लिहू शकता, ऋण 4 भागिला x 3. दिसलं? तर हे आहे सर विकलनाचे सूत्र. त्या सूत्राला लागून काही उदाहरणे. परत एकदा मी रिपीट करायचा प्रयत्न करतो सर. विकलन हे विज्ञानचं 11वी 12वीचं एक चांगलं असं चॅप्टर आहे, प्रकरण आहे. 12वीला आपल्याला त्याचा काही अंश, त्याचा काही भाग आपल्याला दिलेला आहे, सोप्या आणि सरळ पद्धतीचा. विकलनाला दर्शवितात या पद्धतीने dy/dx आणि f(x) हे याचं चिन्ह आहेत. ठीक आहे. तर या चिन्हानुसार आपल्याला ते विकलन सॉल्व करावं लागतं. त्याचे सूत्र पहा सर. विकलनाचे सूत्र टोटल 5 आहेत. या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त जर कोणत्या सूत्रांचा उपयोग होतो तर हे सूत्र आहे. पहिलं x n, नंतर x संख्या आणि x वर्गमुळात x आणि एखादी संख्याचा नेहमी विकलन 0 होतं. बरोबर सर? चला, तर आता आपण पुढे उदाहरणांकडे वळूया. याला गायब करू पहिले. ठीक आहे. उदाहरणामध्ये सर मी वेगवेगळ्या रूल्समध्ये याचे उदाहरणं तुम्हाला सांगतो. वेगवेगळे रूल्स आहेत, वेगवेगळे नियम आहेत विकलन सॉल्व करण्यासाठी. पहिला जो नियम आहे तो बेरीज आणि वजाबाकीचा आहे. दुसरा नियम आहे सर भागाकाराचा. तिसरा गुणाकाराचा किंवा गुणाकाराचा नंतर भागाकाराचा. आणि अजून एक नियम आहे साखळीचा नियम. पहिला जो नियम आहे तो आपण बघूया. त्याचं नाव आहे बेरीज आणि वजाबाकीचा नियम. तर मी या ठिकाणी लिहितो मी रूल नंबर 1. सर काय? बेरीज आणि वजाबाकीचा नियम. चला, तर याचं पहिलं उदाहरण आपण घेऊया. एकदम सरळ उदाहरण आहे. y बरोबर x 5 वजा 3x 3 प्लस 2x वर्ग मायनस 4x आणि प्लस 1. दुसरं उदाहरण घेऊया. y बरोबर 4x वर्ग प्लस 3x मायनस 2. ठीक आहे. हे उदाहरण आहे सर. या दिलेल्या उदाहरणामध्ये गुणाकार नाही आहे, भागाकार नाही आहे, परंतु बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. चला, तर याचं विकलन करूया. तर विकलनासाठी dy/dx घेऊया. तो 5 जो घात आहे तो पुढे येणार. 5x त्या घातामधनं 1 कमी करा, 4 वजा 3 पुढे येणार, 3 त्रिक 9 x त्या घातामधून 1 कमी करा, 2 प्लस 2 पुढे येणार, 4x 2तून 1 गेला, 1 लिहा, नका लिहा, काय प्रॉब्लेम नाही आहे. 4 आणि x तर फक्त 4 घ्यायचा आणि एकाचं तुम्ही काही घेतलं नाही तरी चालेल. ठीक आहे. 1 म्हणजे संख्या आहे आणि संख्याचं विकलन 0 होतं. 0 तुम्ही नका घेऊ तरी चालेल. दुसरं आहे सर, त्याचा आपण करूया dy/dx. dy/dx 2 पुढे येणार, 4 दुने 8 x 2तून 1 गेला, 1 उरला, नका लिहू, प्लस संख्या आणि x आहे तर फक्त संख्या येणार आणि 2चा 0 होणार. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकीचा एकदम सिंपल नियम, सिंपल रूल. ठीक आहे. चला, तिसरं उदाहरण आपण घेऊ. y बरोबर 4x वर्ग प्लस वर्गमुळात x मायनस 1 भागिला x. चौथं उदाहरण घेऊया. y बरोबर 4 भागिला x वर्ग प्लस 2x वर्ग मायनस 4. ठीक आहे. हे 2 उदाहरणं बघूया आपण. चला सर, परत एकदा आपण घेऊया dy/dx बरोबर 2 पुढे आला, 8x है ना. चला, 2तून 1 वजा करणार तर 1च येणार, प्लस
वर्गमुळात एक्स आहे, सूत्रामध्ये तुम्हाला माहिती पडेल त्याचं विकलन असं आहे 1/2 वर्गमुळात एक्स वजा, नीट लक्ष द्या खाली काय सरा एक्स आहे, तर त्याच एक्सला जर तुम्हाला वर घेऊन जायचं असेल तर तो एक्स वरती जाऊन ऋण 1 म्हणजे एक्सचा ऋण 1 घात बनेल, कारण की सर भागाकारामध्ये असताना तेच चल तुम्हाला वर घेऊन जायचं आहे. सर वर का घेऊन जायचं आहे? आपल्याला विकलन करायचं आहे. ठीक आहे, विकलन आपल्याला करायचं आहे. तर विकलन जेव्हा तुम्ही करणार तो एक्स जेव्हा वर जाणार तो एक्सचा जो घात बनणार आहे तो घात पहा असा बनेल, एक्सचा ऋण पहिला घात बनेल, बरोबर आहे. तोच पहिला घात पुढे गुणाकारामध्ये येईल, म्हणजे असं येणार सर तो ऋण 1, हा एक्स जसा तसा घातामधनं एक संख्या कमी करायची, ते इकडे येणार सर ऋण 2, बरोबर. आता याला आपण याची मांडणी करूया. 8x अधिक 1/2 वर्गमुळात एक्स वजा वजा अधिक, आणि बघा हा ऋणघात आहे तर त्याला धन करण्यासाठी 1/xचा वर्ग तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, बरोबर. चला आता पुढचं उदाहरण घेऊया. dy dx बरोबर सिंपल आहे. परत एकदा सर नीट जरा बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जो x वर्ग दिला आहे तो छेदमध्ये दिला आहे, त्याला तुम्हाला वर आणायचं आहे. जर वर आणायचं म्हटल्यावर तुम्ही त्याला कसं आणू शकतात बघा, याप्रमाणे ते येऊ शकतं 4xचा ऋण दुसरा घात येऊ शकतो. हो, आता त्याचं विकलन जर तुम्हाला करायचं आहे तो 2 4शी गुणाकार करेल, तर ऋण 8 होऊन जाईल सर ते. x ऋण 2मधनं तुम्हाला 1 वजा करायचं आहे, तर ऋण 2मधनं 1 वजा केला तर तुम्हाला ऋण 3 भेटेल, प्लस 2 पुढे येणार 4x, 1 कमी करा 1 येणार आणि तो 0 राहणार. याची योग्य मांडणी करा. ऋण 8 ऋण घात आहे त्यासाठी त्याला भागाकारामध्ये आणा, धन करून टाका आणि प्लस हा 4x, बरोबर. सरळ आहे सर, सिंपल आहे. सूत्राला फॉलो करा आणि त्या सूत्रांचा उपयोग तुम्ही दिलेल्या उदाहरणामध्ये करा. हे कोणती सर आपल्याकडे जो नियम होता तो कोणता रूल होता? तो नियम कोणता होता सर? बेरीज आणि वजाबाकीचा. ठीक आहे, एकदम सरळ पद्धतीने दिलेल्या सूत्राचा उपयोग करून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे बेरीज आणि वजाबाकीच्या नियमामध्ये. ठीक आहे सर. चला आता आपण पुढचा नियम बघू. पुढचा जरा महत्त्वाचा नियम आहे सर. पुढचा जो नियम आहे तो आहे सर गुणाकाराचा नियम. कोणाचा नियम? गुणाकाराचा नियम. गुणाकार रूल नंबर 2, या तुम्ही म्हणू शकता टॉपिक नंबर 2. गुणाकाराच्या नियमाचं एक सूत्र आहे, त्या सूत्राला आपल्याला अगोदर लिहावं लागेल. त्याला तुम्ही फॉलो करा नका करा काही प्रॉब्लेम नाही. गुणाकाराच्या नियमामध्ये खास करून सूत्र एकदम सिंपल आहे. 2 पदांचा तुम्ही गुणाकार करताय समजून घ्या, u आणि v. ठीक आहे, y बरोबर तुम्ही 2 पदांचा गुणाकार करताय. त्याचंच जर तुम्हाला विकलन करायचं असेल तर तुम्ही dy dx करणार. मी सूत्र सांगतोय गुणाकाराच्या नियमाचं सूत्र. विकलन कोणत्या सूत्राच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे आहे u, बाजूला आहे v, मध्ये प्लसचं चिन्ह घ्या, बाजूला v लिहा. लिहिलं? u सोबत लिहा dv dx आणि v सोबत लिहा du dx. हे आहे गुणाकाराच्या या नियमामधलं विकलनाचं सूत्र या पद्धतीने. ठीक आहे, एका मार्काला येऊ शकतं. चला तर गुणाकाराचं आपण या ठिकाणी बघूया उदाहरणं कशा पद्धतीने असतात. 1 y बरोबर x + 1 x + 2. 2 कंस आहेत आणि त्या कंसामध्ये पद आहेत, पण त्या 2 कंसांचा काय आहे सर? गुणाकार. म्हणजे नियम काय लागला? गुणाकाराचं. सिंपल आहे. पहा सर, अशा गुणाकाराच्या नियमामध्ये एक्झॅक्टली करायचं काय? गुणाकाराच्या पद्धतीमध्ये गुणाकाराच्या नियमामध्ये तुम्हाला त्या 2 कंसाचा पहिले गुणाकार करून घ्यायचा. कसा तो पहा. x गुणिला x, बघा नीट जरा समजण्याचा प्रयत्न करा. x गुणिला x x वर्ग, x गुणिला 2 अधिक करा 2x, प्लस परत एकदा 1 गुणिला x x
आणि 1 गुणिला 2 2. व्यवस्थित मांडणी करा, तुम्हाला काय भेटेल सर? y बरोबर x वर्ग प्लस 2x आणि x 3x आणि प्लस 2. हे तुम्हाला भेटलं सर विकलनासाठीची पदावली. आता तुम्ही याचं विकलन करू शकतात. dy dx बरोबर 2 पुढे येणार 2x वर घात कमी होणार, 2तनं 1 गेल्यावर 1च येईल, नका लिहू तरी चालेल, अधिक 3x चा 3 होऊन गेलं तुमचं उत्तर. आणि 2चा 0 लिहा, नका लिहा, एकच आहे. चला दुसरं उदाहरण घेऊया. y बरोबर x वर्ग मायनस 1 आणि x प्लस 2. ठीक आहे, करूया. पहा परत एकदा तुम्हाला गुणाकार दिसतोय, तुम्हाला 2 कंस दिसत आहे, तुम्हाला त्या 2 गुणाकाराच्या कंसाचा आपल्याला अगोदर गुणाकार करायचा आहे. पहा y बरोबर x वर्ग गुणिला x, x चा तिसरा, x वर्ग गुणिला 2 2x वर्ग, राईट. ऋण 1 गुणिला x ऋण x आणि ऋण 1 गुणिला 2 ऋण 2. है ना, बनलेला पदावली. याच पदावलीचा तुम्हाला करायचं आहे सर काय? विकलन dy dx. 3 पुढे आला 3x घात कमी करा 1 वर्ग, 2 पुढे आला 4x घात 1 कमी करा, एकच येणार, नाही तरी चालेल, x चा 1 येतो नेहमी सूत्रानुसार. आणि कोणत्याही संख्येचं विकलन 0 येतं, लिहा नका लिहा तुमची इच्छा. बरोबर सर. हे 2 उदाहरणं. सर कशाचे 2 उदाहरणं? गुणाकाराच्या नियमाचे 2 उदाहरणं. सर अजून एखादं पाहू, बघू काय येतं आहे, कसं येतं आहे आणि कशा पद्धतीचं ते असू शकेल. बरोबर. चला आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही गुणाकाराचा जो नियम शिकवला आहे त्या गुणाकाराच्या नियमामध्ये तुम्ही या सूत्राचा उपयोग का नाही केला? सर तुम्ही याचा सूत्राचा उपयोग करा, नका करा, काही फरक पडत नाही, तुमचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे. म्हणजे गुणाकाराच्या नियमामध्ये तुम्ही दिलेलं उदाहरण 2 पद्धतीने सोडवू शकतात. मी जे सोडवले ती पद्धत आणि ही पद्धत. ठीक आहे. चला मी जी सोडवली ती सोपी आहे, याने थोडंसं तुम्हाला थोडं अवघड वाटेल, थोडं टफ वाटेल. चला अजून एक उदाहरण घेऊया सर. परत एकदा पहिलं उदाहरण घेऊ. y बरोबर x वर्ग प्लस x मायनस 1 आणि x वजा 1. याप्रमाणे सर थोडंसं मोठं आहे, समजा याला. सर पहा एक्झॅक्टली काय, याला मी एकदा परत 2 गुणाकाराच्या कंसाला गुणाकार करेल प्रत्येक पदाने. x वर्ग गुणिला x, x चा तिसरा, x गुणिला ऋण 1 ऋण x वर्ग. ठीक आहे. आता प्लस x गुणिला x प्लस x वर्ग, x गुणिला ऋण 1 ऋण x. ठीक आहे. ऋण 1 गुणिला x ऋण x, ऋण 1 गुणिला ऋण 1 धन 1. बरोबर आहे सर. आता याची व्यवस्थित मांडणी करायचा प्रयत्न करा सर. बघा इकडे ऋण 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 आणि हे धन कट होणार, उरेल काय आपल्याकडे? हा x चा तिसरा घात, हा बी ऋण आहे, हा बी ऋण आहे, तर ऋण 2x, x अधिक x 2x प्लस 1. याचं तुम्हाला करायचं आहे विकलन dy dx बरोबर 3 पुढे येणार 3x चा वर्ग वजा 1 संख्या आणि 1 चल म्हणजे 2 आणि एकाचा नेहमी तुम्हाला माहिती होतो कोणतेही संख्या असेल तर त्याचं विकलन 0 होतो. लिहा किंवा नका लिहा हे आपल्यावर आहे. चला दुसरं उदाहरण घेऊया. y बरोबर x चा तिसरा घात प्लस 2x वर्ग मायनस 3x प्लस 2 आणि 2. 2 कंस. एकाची पदावली खूपच आहे आणि एकामध्ये एकच पद आहे. तर बघा सर याचं विकलन आपण कसं करू शकतो, पण अगोदर गुणाकार करून घेऊया. 2x चा तिसरा घात प्लस परत गुणाकार 2 दूने 4x चा दुसरा घात वर्ग
3 दुने 6x आणि 2 दुने 4. ओके. आता सर याचं विकलन कसं येणार? याप्रमाणे येणार. 3 पुढे येणार, 6x 1 घात कमी करा 2, 2 पुढे येणार 8x 1 घात कमी करा म्हणजे 1च, नका लिहा तरी चालेल. संख्या आणि x, तर फक्त संख्या x लिहायची नाही. आणि जर का फक्त संख्या असेल तर त्याचं विकलन बनेल सर 0. तुम्ही लिहा नका लिहा हे आपल्यावर आहे. राईट. कोणता नियम? गुणाकाराचा. याच्या अगोदर कोणता बघितला? बेरीज आणि वजाबाकी. आणि हा कोणता आहे सर? गुणाकार. सिंपल. फक्त मी माझ्या सूत्रांना फॉलो करतोय, मी लिहिलेल्या सूत्रांना मी फॉलो करतोय. विकलनामध्ये एवढं अवघड काहीच नाही, फक्त दिलेल्या सूत्रांना व्यवस्थित फॉलो करा दिलेल्या उदाहरणामध्ये. ठीक आहे. चला तर आता आपण बघूया पुढचा नियम. आणि तो पुढचा जो नियम आहे तो नियम आहे सर भागाकाराचा नियम. इंटरेस्टिंग नियम आहे, बघा जरा. कोणता नियम सर? भागाकाराचा. 2 पदांचा भागाकार u आणि v, वरती u अंशमध्ये आणि छेदमध्ये v. सर याच्या विकलनाचा एक फॉर्म्युला आहे, तो आपण इकडे बघणार आहोत. फॉर्म्युलामध्ये जो छेदमध्ये आहे तो v वजा करून जो अंशमध्ये आहे तो u. vचा गुणाकार करायचा du dx मध्ये आणि uचा गुणाकार करायचा dv dx मध्ये आणि भागाकारामध्ये घ्यायचं v वर्ग. v म्हणजे एखादं पद असेल त्याचा वर्ग. हे आहे भागाकाराच्या नियमाचं सूत्र. भागाकार म्हणजे काय? 2 पदांचा भागाकार. आणि 2 पदांच्या भागाकाराला विकलनाद्वारे जर त्याला सॉल्व करायचं असेल तर या पद्धतीने या सूत्राचा उपयोग करायचा. ओके सर. चला पुढे बघा. आता सर मी पहिलं उदाहरण घेतो आणि समजण्याचा प्रयत्न करा. सर पहिलं उदाहरण y बरोबर x अधिक 2 भागिला x वजा 1. सर आहे भागाकार आहे? हो भागाकार आहे. आता या भागाकाराच्या नियमामध्ये एक्झॅक्टली वरच्या पदांना मानायचा u. काय मानायचा? u. आणि जे खालचे पद आहेत त्याला मानायचं v. हो मानलं? ओके. आता वरचं पद आणि खालच्या पदाचं तुम्हाला शोधायचं आहे विकलन. दोघांचं विकलन तुम्हाला शोधायचं आहे. हा x चं विकलन बनेल 1, 2चं 0 नका लिहू. x चं विकलन बनेल 1, 1चं 0 नका लिहू. हे 2 कामं तुम्हाला करायचे आहेत. वरच्या पदाला काय मानायचं? u. खालच्या पदाला काय मानायचं? v. uचं विकलन, vचं विकलन. आणि हेच विकलन आणि हेच पद तुम्हाला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. चला तो फॉर्म्युला तुमच्याकडे आहेच dy dx. तर त्याच्यामध्ये v म्हणजे बघा हा x वजा 1 आणि du dx म्हणजे त्याच्या समोर जो आपण विकलन तयार केलं आहे ते du dxचं ते आहे सर 1. मधलं चिन्ह आहे वजा u म्हणजे बाजूवालं x अधिक 2 आणि dv dx म्हणजे त्याच्याच समोरचं आपल्याला घ्यावं लागेल विकलन. आणि भागाकारामध्ये सर v वर्ग म्हणजे काय? x वजा 1 कंसाचा वर्ग. दिसतंय सर? बघून घ्या. आता गुणाकार करूया. x गुणिला 1 x, 1 गुणिला 1 ऋण 1. ओके. ऋण चिन्ह नीट समजा. x गुणिला 1 x आणि 2 गुणिला 1 ऋण 2 भागिला x वजा 1 कंसाचा वर्ग. ह्याला व्यवस्थित ठेवा. हा x धनमध्ये हा ऋणमध्ये, ऋण आणि हे ऋण 3 छेद x वजा 1 कंसाचा वर्ग. याप्रमाणे आपलं भागाकाराच्या नियमानुसार विकलन येईल. बघून घ्या सर.
ठीक आहे. चला अजून एखादं उदाहरण बघू भागाकाराचं. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये आपल्याला काही समजण्यासारखं काय आहे का बघूया. ठीक आहे, चला पहा. चला आपल्याला आता अजून एक उदाहरण बघूया. y बरोबर एक्स वर्ग प्लस एक्स वजा 1 भागिला एक्स अधिक 1 भागाकार आहे सर. ठीक आहे, तर या भागाकाराच्या नियमामध्ये एक्झॅक्टली बघा काय आहे सांगतो. वरच्या पदाला मानायचा u, खालच्या पदाला मानायचा v. वरचं पद आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा 1 आणि जे खालचं पद आहे ते आहे एक्स प्लस 1. हो, सिंपल. तर u आणि v मानल्यानंतर यांचं करायचं तुम्हाला विकलन du dx. पहिल्याचं दुसऱ्याचं विकलन असेल dv dx, है ना. चला करूया. एक्स वर्ग आहे तो 2 पुढे येणार, हा एक्स उरणार, घातामधून 1 कमी करा म्हणजे एकच येणार, नका लिहू चालेल. प्लस एक्सचा 1 येतो आणि दिलेल्या संख्येचा 0, तो नाही लिहिला तरी चालेल. एक्सचा 1 विकलन एक्सचा बनेल 1. ठीक आहे, झालं. पद आणि विकलन झालं. त्याचंच तुम्हाला भागाकारामध्ये दिलेल्या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. पहा dy dx बरोबर v. तर सर तुमच्याकडे जो v आहे तो घ्यायचा एक्स प्लस 1. नंतर v सोबत कोण आहे सर du dx. तर vच्या समोर तुम्हाला du dx दिसत असेल, दिसला काय सर 2x अधिक 1 वजा जे चिन्ह आहे ते. नंतर काय घ्यायचा u काय आपल्याकडे एक्स वर्ग प्लस एक्स वजा 1 आणि u सोबत गुणाकार कोणा करायचा आहे समोरच्या विकलनाचा, हा 1. आणि भागाकारामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे काय सर vचा वर्ग, तो v आपल्याकडे दिला आहे एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग, है ना. गुणाकार करूया सर या 2 कंसांचा. एक्स गुणिला 2x 2x वर्ग, एक्स गुणिला 1 x, 1 गुणिला 2x 2x आणि 1 गुणिला 1 हा 1 वजा दिलेले सगळं चिन्ह चेंज होतील कारण कंसाच्या बाहेर ऋण आहे. x गुणिला 1 x वर्ग, x गुणिला 1 x आणि 1 गुणिला 1 अधिक 1 भागीला तुम्हाला घ्यावा लागेल x अधिक 1 कंसाचा वर्ग, है ना. चला आता सर आपल्याला मांडणी जरा व्यवस्थित करायची आहे. आता नीट बघा 2x वर्ग आणि हा x वर्ग, दोनातून 1 गेला, फक्त x वर्ग उरेल. हा x धनमध्ये, हा ऋणमध्ये, 2x उरेल, 1 आणि 1 हा 2 उरेल आणि भागीला x अधिक 1 कंसाचा वर्ग जसाच्या तसा. याला काही छेडायची गरज नाही, तो जसाच्या तसा राहील. ठीक आहे सर. तर आपण या विकलनामध्ये टोटल 3 सूत्र म्हणजे 3 नियमांचा उपयोग केला. 3 नियम या ठिकाणी आपण पाहिले. विकलन 11वी 12वीचं थोडंसं लेवलवालं चॅप्टर आहे सायन्समध्ये खास करून, पण 12वीला त्याचा काही भाग आपल्याला दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी पाहिला. विकलन, त्याचं चिन्ह dy dx किंवा f of x, त्याचे 2 ते 4 ते 5 सूत्र आहेत. त्या सूत्राचा उपयोग करून वेगवेगळ्या नियमानुसार आपल्याला त्याला विकलित करायचं आहे. बेरीज वजाबाकीचा नियम, गुणाकाराचा नियम आणि आता आपण शिकले तो भागाकाराचा नियम. आणि तुम्ही फक्त याच्या काही उदाहरणाची जरा फक्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे 2-3 नियम एकदम व्यवस्थित पद्धतीने समजतील आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या पद्धतीचा अभ्यास करूया. ओके, थँक्यू.